परतीच्या पावसानं चांगलाच कहर केला असून शेतकऱ्याच्या पिकाचं चांगलंच नुकसान झालंय। ऐन दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनचं पीक हातचं गेल्यानं त्याची दिवाळी अंधारात जाणार असल्याचं चित्र दिसून येत आहे। आज 8 दिवसांसाठी 3500 रुपये विकले गेला माल आणि थोडंसं ढगाळ वातावरण झालं, त्याचं निमित्त भेटून गेलं, एकदम 200 ते 300 रुपये भाव कमी झाला। 3500 रुपयानं विकला मी हेचलाच माल। बारिश की वजह से खेती का बहुत नुकसान हो गया, उसकी वजह से भाव भी कम हो गए, माल के भाव भी नहीं मिल रहे, किसान एकदम परेशान हो गया, करे तो क्या करे। जिल्ह्यातील मान्सून परतण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र दिसतंय। या दिवसात प्रचंड ऊन तर रात्री गुलाबी थंडीचा सामना जनतेला करावा लागत आहे। या बदलत्या हवामानामुळे संपूर्ण जिल्ह्यात बिमारीचा प्रकोप वाढला असून ग्रामीणसह शहरी दवाखाने सुद्धा हाऊसफुल झाल्याचं चित्र दिसतंय। यामध्ये जनता पार हवालदिल झाली असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार या महिन्यामध्ये वातावरणात चढ उतार होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली। जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीनची कापणी केली असून परतीच्या पावसाने सोयाबीनचं पीक ओलं झाल्यानं ते सुद्धा हातून जाण्याच्या मार्गावर असल्याचं दिसतंय। ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन पीक काढायचं आहे तेही ओलं झालं असून शेतकऱ्याने त्याची सोंगटी पुढे ढकलली, त्यामुळे त्याच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। वातावरणातील या बदलामुळे संत्रा फळ बागामधील संत्रा वेळेपूर्वीच लाल होऊन त्याची गळती सुरू झाली। परिणामी व्यापाऱ्यांना परवडेल त्या भावाने संत्रा विकण्याची वेळ आली। त्यामुळे जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा नुकसानीचा सामना करावा लागत असून ऐन दिवाळीच्या तोंडावर संत्रा व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासमोर मोठ्या प्रमाणात संकट ठाकलंय। अमरावती येथून विदर्भ न्यूज करिता उत्तम ब्राह्मणवाडे यांचा विशेष वृत्तांत।